करायची आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत मी आपल्याला दिलेला आहे, आणखीन मी द्यायला तयार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्याला काम कोण करतंय त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. माझ्या मुस्लिम बांधवाला पण विनंती आहे, कारण मी कधी जातीभेद केलेला नाही किंवा कसल्या प्रकारचं मी काय केलेलं नाही. मला सर्व जाती धर्म समान आहे. तुम्ही बघितलेलं आहे, माझं काम बघितलेलं आहे. माझ्याकडे कोणी मुस्लिम समाजाचा येऊ, धनगर समाजाचा येऊ, आणखी कुठले 4 सभापती गंगाखेडला आता ते सांगायचं विसरलो. आपलं मला वाटतं अकबर सभापती आहे, राजू सभापती आहे, चांद सभापती आहे आणि इंतू, हे 4 सभापती पद केले जातात. आता राणी सभागृह मध्ये भाजपची उमेदवारी अल्ताफला देऊन अल्ताफला मी निवडून आणणार आहे, लक्षात ठेवा. फक्त सर्वांनी एकत्र येऊन या गावच्या मातपुरीच्या गावामध्ये मला इथूनच विजय पाहिजे. मला इथूनच हे लिहून दिलं पाहिजे कोणतरी. आता काय माझ्या लक्षात राहत नाही बोलायला, खूप काही केलं. आणि मला या गावातून एवढे मतं पाहिजे की इथूनच माझा विजय व्हावा. हे विजय करण्यासारखे इथं गाव आहे आणि तेवढे मतं या गावामध्ये आहेत. त्याच्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती आहे, कुणाच्या भायकव्यात येऊ नका. कुणी कुणासाठी तुमच्यासाठी कुणी काय करणार नाही, फक्त रत्नाकर गुट्टे करणार आहे, लक्षात ठेवा. कुणी करणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला जे पाहिजे ते येऊन मला मागा. माझी मुस्लिम बांधवाला म्हणजे विनंती आहे, त्यांनी मागावा येऊन मला, मी द्यायला तयार आहे. पण माझ्यावर विश्वासही ठेवावा आणि मला मतदानापुरते आशीर्वादही द्यावा. आता तिथं पालनला नगराध्यक्ष कोण आहे? जिया पठाण. नगराध्यक्ष आपल्या पालनच्या नगरपालिकेत नगरपंचायत नगराध्यक्ष जिया पठाण. आता पूर्वेला गटनेता कोण आहे? मुजीब भैया. त्यांना सभापती केलंय, मुजीब भैयाने सभापती केलंय. तिथं 2 मुस्लिमांचे सभापती केलेत नाही, त्यांना गटनेता पद दिलेलं आहे. म्हणजे इतकंच पूर्ण. आता नगरपालिका 7 नगरसेवक मी उभे केले होते मुस्लिमांचे, त्याच्यापैकी मला वाटते 6 आले. मला वाटते फक्त आमचा 16 मतांना आम्हाला आपण हा उमेदवार ठेवला. आपला डॉक्टर फिरोज भाई फक्त 16 मतांनी पडले. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळ्याला न्याय देणार आमदार. मी माझं स्वतःच कोण आहे बाबा. मला माझे पुष्कळ लोक म्हणले, साहेब तुमच्या बायकोला उभं करा. नगरपालिका मी केलं नाही, मी कार्यकर्त्याला उभं केलं. आता परत ते म्हणजे काय म्हणतात ना, ते थोडंसं चुक्या झाल्या असतील, माझ्याकडून काही चूक झाली असेल काय ते जाऊ द्या. तो आता विषय नगरपालिकेचा गेलेला आहे, त्याचं नाव काढून काही मला आपल्या याच्यामध्ये व्यत्यय निर्माण करायचा नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे की आपण इथून मला जीत द्यावी, इथून मला विजय पाहिजे. मला मातपूर इथून देणार आहे का आपण? वा, धन्यवाद. आणि मी फक्त कामावर बोलतो. जसं आता काही कुणाला वाटलं असेल ते सगळं कांगडे तिथं आपलं रद्दडी मामा वगैरे मला हमेशा म्हणायचे, अहो सोडा तुम्ही यावं म्हणायचे. मी त्यांना एकच सांगतो, मला वरचा आदेश पाहिजे. आणि वरचा आदेश मला म्हणजे विदेशात होते साहेब. फक्त विदेशातून मला एक मेसेज आला आणि त्या मेसेजचा सन्मान करून मी आज आपल्या सर्व कमावाच्या फुलावर आपण सगळ्या जागा लागलो. कारण मला साहेबाचा आदेश लागतो. सगळ्याला सांगायचं मग मला साहेबाचा आदेश लागतो कुठल्याही गोष्टीला. आणि आदेश दिला की संपला विषय माझा. तिथं माझं काही स्वतःचं काही नसतं, माझं सर्वस्वी आहे. मी सांगितलेलं आहे, एक बार माझ्या भाषणात मी सांगितलंय. माझं त्यांच्यामध्ये मी त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये काय म्हणजे त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं म्हणजे आपलं त्यांच्यासाठी मी कुठेही काही म्हणजे किती सन्मान आहे त्यांचा मला माहित आहे. माझ्या मनामध्ये त्यांचा किती सन्मान आहे. तसं बावनकुळे साहेब आहेत, बावनकुळे साहेबांचा खूप मोठा सन्मान मी करतो. त्यांनीही मला बोलले, रवींद्र चव्हाणांनी बोलले. आणि शेवटी आदेश वर्ण आला. तर वर्ण आदेश आला की मला किंतु परंतु काहीच करता येत नाही. आणि किंतु दिले आणि परंतु दिले, सरळ ऍक्शन. आणि ती ऍक्शन आपण घेतली. आज आपण सर्व सीट 17ला 17 सीट आपण कमळच्या फुलावर लढतोय. आणि मी सांगतो तुम्हाला 17चे 17 सीट 100% आपल्या निवडून येतील. आणि माझी सर्व जनता, तिन्ही तालुक्यात जनता निवडून देईल असं मला म्हणजे खरंच मी सांगतो. मनाला एक माझ्या मनामध्ये पण नक्की वाटतं की माझी जनता मला निवडून देणार. एवढा हक्क आहे माझा या जनतेवर.
पूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये कधी मी मागं पुढे केलं नाही किंवा कोणत्या तालुक्याला किती निधी, ह्या तालुक्याला किती निधी, असा काहीच भेदभाव केला नाही. प्रत्येक तालुक्याला जे जे मला करता आलं, प्रत्येक गावामध्ये 294 गाव आहेत मला वाटतं, त्या 294 गावामध्ये पोहोचलो मी. असा कुठला आमदार आतापर्यंत 50 वर्षांमध्ये पोहोचलाय का? या 50 वर्षांमध्ये पोहोचलाय का सगळा कुठला आमदार? पण 294 प्रत्येक गावामध्ये गेलोय आणि प्रत्येक गावामध्ये पूर्ण 1 लाखाचे मी पैसे दिले, निधी दिलेला आहे माझा. एकही गावाचं शिल्लक नाही की त्या गावात मी ओळखतो गाव, कुठले गाव राहिलेत का म्हणून. परत त्या गावाला जातो, तिथं कोण आहे बघतो आणि त्या आपल्या कोणी कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याला निधी देतो. आणि हा निधी देत असताना मी त्या माझ्या कार्यकर्त्याकडनं कधी चहा प्यायला नाही, कधीही चहा प्यायला नाही. त्याला बोलून घेऊन निधी दिलेला आहे. आज एवढे सभागृह दिले, एवढे पांढरे रस्ते दिले असतील, एवढे मधले गावाचे सिमेंट रस्ते दिले असतील, प्रत्येक पूर्ण जे जे काय मला देता आलं, जे जे फंड देता आला, त्या माझ्या कार्यकर्त्याकडून कधी चहा घेतला. असं इतकं कार्यकर्त्यावर प्रेम करतो. म्हणून आज जे आपण दिवस बघतोय, ह्या म्हणजे कार्यकर्त्याची माझ्यावर असलेली प्रेम आणि माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि या जनतेचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझ्यावर आहे. आणि मी माझं तेवढंच जनतेवर मी प्रेम करतो. मला दुसरं काय, मला कशाची आवश्यकता आहे? मला कशाचीच आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. मला फक्त तुमचं काम करायचंय. तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही, लक्षात ठेवा. आज महात्पुरीने मला किती भरभरून दिलं दोन्ही इलेक्शनमध्ये, 2019 असेल, 2024 असेल आणि 2014लाही मला दिलं. 14ला आपलं ठीक आहे, थोड्या मतानं नेतृत्वाचा पराभव झाला आपला, पण त्याच्यातून आपला बरंच काही शिकायला मिळालं आणि म्हणून परत आपण कामाला लागलो. आणि माझं कोण आहे हो, मी काय एखादा खूप मोठा नेता आहे, हे तर खूप मोठा नेत्याचा कोणीतरी मुलगा बिलगा आहे किंवा कुठला वारसा, मला कुठला वारसा आहे? मला कुठला कसल्या प्रकारचा वारसा नाही. मला वारसा नसताना एखाद्या माणसाला कोण, आता जेलमधून निवडून कोण येतं? एखादा डॉन असतो, खूप मोठा नेता असतो, कुठला तरी वारसा लागतो, असलं काहीच नाही माझं. तरी पण जनतेने माझ्यावर प्रेम केलं, जनतेने मला जेलमधून निवडलं, मला जीवदान दिलं. हे जीवदान तुम्ही दिलेलं आहे, हे तुम्हाला समर्पित करणार आहे. मला दुसरं काहीच नाही पाहिजे. मला तुम्ही दिलेलं जीवदान आहे आणि ते तुमच्यासाठीच मी करणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर माझं स्वार्थ काहीच नाही, माझा स्वार्थ कधीच ठेवत नाही. माझं पोट इतकं भरलेलं आहे, मला कुठली अशीची, मला काहीच कशाचीच गरज नाही, कुठलीच गरज नाही मला. त्याच्यामुळे निश्चितच मी सांगतो, पोटात जागा पाहिजे ना, ती कुठलीच जागा नाही. आणि एवढं पर्यंत 2024ला काय निवडणूक झाली, 2024ला कशा प्रकारे निवडणूक झाली, 2019 पेक्षा 2024 डेंजर निवडणूक झाली ना. त्याही निवडणुकीमध्ये तुम्ही मला डोक्यावर घेतलं, त्याही निवडणूक मला बहुमतानं, म्हणजे जवळजवळ पहिल्या 19,000 मतं 18,000 मतांना दिलं, नंतर मला 27,000 मतांना तुम्ही निवडून दिलं. काय पाहिजे मला आणखी? मला तुमचं प्रेम पाहिजे, बस. मला तुझं काही नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आज मी तुमच्यासाठी विधानसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक दिवस एक अधिवेशन माझं खाली जात नाही. काही ना काही तुमच्यासाठी बोलतो. मी बोलल्याशिवाय कधीच राहत नाही. तुमचा आमदार मुका कधीच नाही. तुमचे आशीर्वाद तुम्ही दिलेले, मला विधानसभेत जे तुम्ही पाठवलेलं आहे, तुमचे काहीतरी मांडण्यासाठी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी सांगतो, मी कधी कधी माझ्या भाषणात बऱ्याचदा बोललो, माझ्या चामड्याचे काकडे जरी तुम्हाला जोडे करून घातले तरी तुमचे मला उपकार भेटणार नाही. मी उपकार तुमचे फेडूही शकत नाही, कारण जीवदान दिलेलं आहे. मी जर 2019ला निवडून नसतो आलो तर सगळ्यांची निवडकाची इच्छाच होती की तिथं मध्येच मिळालं पाहिजे, बाहेर नाही निघालं पाहिजे. पण तुम्ही मला सगळ्यांनी उभं केलं. आज उभा तुमच्यामुळे तो उभा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी माझी एक इच्छा आणखी पूर्ण करा. मला जे क्रेडिट मिळणार आहे, मला जे काय आपल्या विधानसभेतून जेवढे आपण उमेदवार निवडून देऊ, आज 17 उमेदवार आहेत, तर माझं खूप मोठं, मला तुमचं खूप मोठं योगदान राहील. आणखी मला पाठिंबा असं जर दिला, तुमचं एवढं मोठं योगदान होईल की मला पुढचे आणखी बरेच काही जे मार्ग गाठायचे, जे काही पल्ले गाठायचे, मला फार फार मी सांगतो त्याला एकदम सोपं होऊन जाईल. फार सोपं होणार आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि निश्चित तुमच्या ज्या मनातल्या सगळ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत, सगळ्या पूर्ण होणार आहेत. कुठली इच्छा तुमची बाकी राहणार नाही. तुम्हाला ज्या काही का माझ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, जनतेच्या मनामध्ये बरंच काय असतंय, साहेबाचं असं झालं पाहिजे, साहेबाचं सगळं होणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही आता मला तुमचं प्रेम द्या, तुमचा आशीर्वाद द्या.
एवढंच करा, बाकी दुसरं काहीच करू नका. शेवटी एकच मी आपल्याला बोलतो, खंडोबा मंदिर संरक्षण भिंत मला वाटते रामनगर तांडा स्वतंत्र ग्रामपंचायत प्रश्न लवकर मागला. बघा, रामनगर तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत करला, सरपंच आपलाच आहे, आपण एनओसी घेऊ आणि निश्चित पुढं कुठपर्यंत गेलेलं आहे बघा. मी आताच म्हणजे जर झाला असेल तर ते आपण वेगळं निश्चित करू. आणि या सरकारचं जरूर निश्चित सरकारचं एक धोरण आहे, आपण ग्रामपंचायत वेगळ्या केल्या पाहिजे आणि निश्चित आपण ग्रामपंचायत वेगळं करायचं काम करू. आणि खंडोबाचं मंदिर ते संरक्षण भिंत द्यायचे तर ते आपण मला विचार करून किती फंड लागेल काय लागेल सांगा, आपण तेही देऊ. आपण मी माझ्याजवळ आता बघा आणखी मला 20 कोटी रुपये लागेल, माझा वैयक्तिक फंड. 20 कोटी तुम्हाला द्यायचे, 5 कोटी संपले, आता 20 कोटी तुम्हाला द्यायचे. तुम्हाला म्हणजे कुणाला स्मशानभूमीला द्यायचे, कुणाला सभा मंडपाला द्यायचे, असे तुम्हाला द्यायचे. फक्त मी रोड नाली बिली याला माझा फंड देत नाही आणि ते मला मागू बी नका, देणारही नाही. फक्त मी देणार एक तर स्मशानभूमी किंवा सभामंडप, ह्याच्याशिवाय दुसरं कुणाला देणार नाही. मग सगळे सभामंडप आले मग सगळे आले त्या निश्चित आपण देऊ. आणि जाता जाता आता एवढंच मी आपल्याला विनंती करेन, आणि 29ला सभा आपले बावनकुळे साहेब येणार आहे तिथे, मला वाटतं 4 वाजता सभा होणार आहे 29ला इथे. त्याही सभेला आपण भरभरून उभं राहावं, इथं यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि शेवटी आमचे आपल्या उषावर्ती संभाजी पोले हे आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत आणि ती माझी लहान बहीण आहे. तसेच सुनीता बनसुधरराव मुलगी ही माझी मुलगी आहे, एक बहीण आहे, एक मुलगी आहे आणि एक माझा मुलगा आहे मनोज लक्ष्मण मुंडे. या तिघांनाही आपण भरभरून निवडून द्यायचंय आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा मी पूर्ण करेन. हे जे महापुरे गाव आहे हे माझं गाव आहे, लक्षात ठेवा. या गावासाठी कुठलीच कमतरता पडणार नाही. या गावाला मागेल त्या गोष्टी होतील. आपण इथं गोशाळा बांधू, इथं चांगली व्यवस्थित गोशाळा बांधू. मला माहित आहे त्या गायी वगैरेचा त्रास सगळ्या शेतकऱ्याला आहे, आणि सगळे शेतकरी म्हणजे गावात 100 दिवसे गायी आहे, 100 दिवसे 200. त्या गाईला अक्षरशः एवढी 20-25 एकर जमीन आहे देवीला, ती देवीला त्या गायी सांभाळण्यासाठी आहे. पण हरकत नाही, आपण ते वेळ लागेल त्याला, एक 1.5-2 महिन्याच्या आधी तुम्हाला शेवटी आणखीन सांगतो, 1.5 ते 2 महिन्यामध्ये या जमिनीचा लिलाव 100% करू आणि गायीचं 100% गायला आपण चारा उपलब्ध करून देऊ असा शब्द देतो. ठीक आहे, त्या गोशाळेला आपल्या इथलं जमीन पूर्ण कारभार बिडबा त्या गोशाळेतला आपण तिकडे देऊ, त्यांना काही विषय नाही तसं मत देऊ आपण. आणि एवढंच आता सांगितलं मी, आता परत एकदा सांगतो, सौभाग्यवती कुशावती संभाजी पोले उभा टाका. त्याच्यानंतर सुनीता मुलगी कुठे आहे ते या समोर या, असे पुढे या, आणि मनोज पुढे या. हे आपले तिन्ही उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवाराला भरभरून आपण मत द्यावं अशी नम्र विनंती करतो. आपण द्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.